निवडणूक एक धर्मनिरपेक्ष प्रक्रिया, जात धर्म भाषेच्या आधारावर मतं मागून निवडणूक लढणं अवैध, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निवाडा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौ इथं रमाबाई आंबेडकर मैदानात आयोजित परिवर्तन महारॅलीला केलं संबोधित. भारतीय स्टेट बँकेनं आपल्या व्याजदरात 0.9% तर पंजाब नॅशनल बँकेनं 0.60% घट केली. गृहकर्ज, ऑटो कर्ज, वैयक्तिक कर्ज स्वस्त होणार. पुढल्या वर्षी जीएसटीची अंमलबजावणी आणि डिजिटल आर्थिक व्यवहार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला विश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगानं प्रगती करत आहे. विविध हितकारक योजनांचा सर्वांना लाभ होणार. गृहमंत्री राजनाथ सिंग. समाजवादी पक्षाचं 5 जानेवारीला होणारा राष्ट्रीय अधिवेशन लांबणीवर. अखिलेश यादव यांचं राष्ट्रीय अधिवेशन घटनाबाह्य हे मत, तर अखिलेश यादव यांची आज आमदारांसोबत बैठक. समाजवादी पक्षातील यादवी आणि सुंदोपसुंदी भाजपच्या पथ्यावरच पक्ष उत्तर प्रदेशात वेगानं पुढे जातोय. माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं प्रतिपादन. प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चाच्या सीएनजीचा अधिकाधिक वापर करण्यासाठी मुंबईनं पुढाकार घ्यावा. सीएनजीचा विस्तार वाढवण्यावर येत्या 2 वर्षात प्रयत्न करणार. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान. विमान इंधनाच्या दरात 8.6% वाढ, तर अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात 2 रुपयांनी वाढ. नवीन वर्षात तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार संघटित क्षेत्रात सुमारे 8,75,000 नोकऱ्यांची निर्मिती शक्य, मात्र वेतन वृद्धी 10 आकड्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता. रेल्वेतील भारवाहकांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळण्याच्या उद्देशानं रेल्वे तिकिटावर 10 पैसे अधिभार लावण्याचा निर्णय. रेल्वेतील 20,000 हमालांना फायदा मिळणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी स्थापन करण्याचा ठराव अस्मितादर्श साहित्य संमेलनात मांडण्यात येणार. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर गंगाधर पानतावणे यांची माहिती. दहशतवादी संघटना इसिस ब्रिटनमध्ये रासायनिक अस्त्राचा वापर करू शकते. ब्रिटनचे सुरक्षा प्रभारी मंत्री वालेस यांनी व्यक्त केली चिंता. टेनिस खेळाडू सोमदेव देववर्मनची दुखापतींमुळे व्यावसायिक टेनिस स्पर्धेतून निवृत्ती जाहीर. लिएंडर पेसनंही दिले निवृत्तीचे संकेत, मात्र डेव्हिस चषक खेळणार. न्यायमूर्ती राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवलं.